पण चव्हाण साहेब, आपण स्वतः सुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्य चालवलेलं आहे, प्रशासनिक दृष्ट्या आपल्यालाही अनेक गोष्टी त्यानुसार कळतात. केंद्रात सुद्धा आपण मनमोहन सरकारमध्ये एक सहभागी असलेले प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या पदांवरचे जबाबदार मंत्री होतात. तुम्हाला स्वतःला वाटतं की आत्ताच्या घडीला जे बेरोजगारीचे आकडे सांगितले जात आहेत त्यापेक्षा पूरक उद्योग आणि पर्यायी बेरोजगारी यातून निर्माण झालेला रोजगाराच्या संधीचा दर हा जास्त आहे की नाही? हे पहा, भारत सरकारचे आकडे स्वतः सांगतात की बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षातला सर्वाधिक दर आहे. एवढंच नव्हे तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सारख्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांचे जर आपण आकडे पाहिले तरी आपल्याला तेच दिसून येईल. एकंदरीत आत्ताच एक वाद झाला की आपले जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर आपले जे भारताचे संचालक आहेत ते पूर्वीचे माजी आर्थिक सल्लागार होते आणि त्यांनी भारतात एक विधान केलं की आता भारताची अर्थव्यवस्था 8% दरानं विकसित होते. ताबडतोब दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टनमधल्या IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रवक्त्याने सांगितलं की हे चुकीचं आहे. आमचं आकलन आहे की भारताची अर्थव्यवस्था फक्त 6.5% दरानं वाढते. म्हणजे हे अधिकृत सांगणं हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आहे. आता 6.5% विकास दरानं आपण 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होऊ का, तर ते शक्य नाहीये, कारण हे साधं अंकगणित आहे. त्याकरता आपल्याला किमान 8, 8.5, 9% सलग पुढची 25 वर्ष विकास करावा लागेल. पण मोदींना काय घोषणा करायला त्यांचं काहीच त्याला पैसे लागत नाहीत किंवा काहीच जात नाही. त्यामुळे त्या घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता करायची काही जबाबदारी घ्यायची नाही.